नमस्कार. धसजी, म्हणजे हल्ली बीडच्या बद्दल बोलताना इतक्या गोष्टी कानावर येतात, म्हणजे ते बीड आहे का चंबळचं खोरं आहे असं वाटावं अशा प्रकारचं वातावरण आता फक्त महाराष्ट्र नाही देशभर निर्माण झालेलं आहे. आणि म्हणजे गुंड, मवाली, खंडणीखोर आणि त्यांचं राजकारण्यांशी असलेलं साटलोटं आणि त्यांच्यापुढं प्रशासनानं घातलेलं लोटांगण ह्याचा एक अत्यंत किळसवाणा प्रकार महाराष्ट्राला बघायला मिळतोय. आणि ते बीडच्या निमित्तानं ते फार वर आले आणि बाकी ठिकाणी असंच होत असेल, पण इतकं बटबटीतपणानं त्याचं प्रदर्शन बीडच्या निमित्तानं घडतंय. बीडचे दीर्घकाळापासूनचे तुम्ही आमदार आहात, बीडचं राजकारण तुम्ही बघता आहात. हे सगळं बीडमध्ये जे इतकं घाणेरडं सगळं सुरू आहे हे आत्ता वर आलं, पण हे म्हणजे हे काय चालू आहे आणि हे संपणार आहे की नाही कधी? नाही, हे संपवायलाच हवं. संतोष देशमुखच्या खून प्रकरणानं हे निश्चितपणे आपण मान्य करता, मी पण मान्य करतो की जे परळीमध्ये यापूर्वी मला वाटतं एक सलग अशी संगीत दिगोळेपासून ते शेवटचा आत्ता बापू आंधळे याच्यापर्यंत खून यादी जर पाहिली तर त्या गायकवाड असतील, संगीत दिगोळे, किशोर फड, आणखी अमुक तमुक, हे बीड जिल्ह्यामध्ये एका कोपऱ्यापुरतं मर्यादित होतं. परंतु 2019च्या नंतर मात्र यांनी कार्यक्षेत्र वाढवायचा प्रयत्न केला. माननीय वाल्मिक कराड, मी जे आका म्हणतो, त्या आकांनी कार्यक्षेत्र बदललं. कार्यक्षेत्र मग त्यांचं अंबाजोगाईकडं चाललं, मग केजकडं. हे केज तालुक्यातली घटना आहे, एक तालुक्यामध्ये सोडून इकडे घटना घडलेली आहे. मग ते आमच्या पाटोद्यापर्यंत पण आलं आकांचं कार्यक्षेत्र, शिरूरपर्यंत आलं, आष्टीपर्यंत आलं, बीडला आलं, गेवराईला गेलं, माजलगाव, वडवणी, धारूर, ह्या सगळ्या एरियामध्ये 2019ला जे धनंजय मुंडे साहेब मविया सरकारमध्ये मंत्री झाले आणि मंत्री झाल्याच्या नंतर त्यांनी काय केलं की त्यांचा जिल्ह्याचा संपूर्ण याचा बॉस, डीपीटीसीचा बॉस, डीपीसीचा माननीय वाल्मिकांना कराड यांना करून टाकलं. त्याच्यानंतर मंत्रीपद त्यांच्याकडं होतं, कृषी मंत्रीपद होतं, त्याच्या कालावधीतला संपूर्ण चार्ज आकांकडे देऊन टाकला. मग ही आका आणि डीपीटीसीचं संपूर्ण चार्ज मानलं होतं. मी आधीच सांगितलं ना तुम्हाला की 73 कोटी रुपये बोगस उचलले यांनी. म्हणजे त्याच्या फक्त प्रशासकीय मान्यता दिल्या. एक तर 14 कोटी रुपये त्यातले असे आहेत की शर्मा नावाचे कलेक्टर होते, त्यांनी त्या 14 कोटी प्रशासकीय मान्यता रद्द केल्या होत्या. प्रशासकीय मान्यता रद्द केलेल्या कामाचे सुद्धा 14 कोटी रुपये बोगस उचलून घेतले. अजून परळी नगर परिषद यायची, परळी अजून मी काढलेली नाही, काढणार आहे काही दिवसामध्ये. सगळ्यात मोठा घोळ तर तिथं असेल, कारण जगातल्या सगळ्या योजना तिथं हे झालेलं आहे. मग हा जो पैसा यायला लागला खांडेकर साहेब, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैसा येत गेला आणि हा पैसा काय यांना गप्प बसून द्यायना, म्हणून मग हे टोळ्या तयार करणं, यांना सोडणं, त्यांच्याकडनं खंडणी मागणं, हे प्रकार सर्रास सुरू झाले. आणि हे प्रकार, ही आवादा कंपनी ही लास्टची कंपनी, यांनी याच्या अगोदर रिन्यू पॉवर या कंपनीकडून घेतले, O2कडून पैसे घेतले, आणखी एक कोणती तरी कंपनी, आपल्याला ते एवढी त्यातली माहिती नाही. परंतु माझ्या मतदारसंघातल्या पाटोदा तालुक्यामध्ये जिथं काम चालू आहे तिथं यांनी या कंपन्यांकडून सुद्धा खंडणी जी आहे, आम्हाला एवढे पैसे द्या नाही तर तुमचं काम बंद करा, अशा पद्धतीने. आणि त्यात पाटोदा तालुक्यातल्या सुद्धा तरुणांचा भरणा हा त्या ठिकाणी करून घेतला. म्हणून मग हे जास्त बिघडत गेलं. नाही, पण प्रश्न असा आहे की बाकीच्याही ठिकाणी राजकारण होतच असतं, राजकारणी राजकारण करतात, पण गुंडांना इतकं डोक्यावर घेऊन करण्याची काय मजबुरी